नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. अथ चैनन अनुस्वाराच्या पुढे न आलाय म्हणून अनुस्वाराचा हलंत न. नित्य नीवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. जात तच्या अनुस्वाराच्या पुढे न आलाय म्हणून अनुस्वाराचा हलंत न. नित्य नीवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. त्याच्या अनुस्वाराच्या पुढे व आलाय म्हणून नित्य. जर त्या असतं तर काय केलं असतं आपण? वा मन्यसे म वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. मृतम तथापि पी वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. तथापि त्वम त्वच्या अनुस्वाराचा हलंत म कारण पुढे म आलाय. महाबाहो नैवच्या अनुस्वाराच्या पुढे श आलाय. मग काय येणार? जर अनुस्वाराच्या पुढे दुसऱ्या पदामध्ये स श श स ह ही अक्षरं आल्यास अनुस्वाराचा बरोबर आहे. म तथापि त्वं महाबाहो नैवम अनुस्वाराचा हलंत म. शोचितु मर्हसि म वरती आघात कारण पुढे जोडाक्षर. अथ चैनं नित्यजातन. अथ चैनं नित्यजातन. म्हणा. अथ परत एकदा. नित्यं वा मन्यसे मृतं. नित्यं वा मन्यसे मृतं. छान म्हणा. छान. परत एकदा. पूर्ण ओळ. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं. 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 छान म्हणा. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं. परत एकदा. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं. म्हणा एकदा. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं. तथापि त्वं महाबाहो. तथापि त्वं महाबाहो. तथापि त्वं महाबाहो. तथापि त्वं महाबाहो. म्हणा. तथापि त्वं महाबाहो. परत एकदा. तथापि त्वं महाबाहो. नैवं शोचितुमर्हसि. नैवं शोचितुमर्हसि. छान म्हणा. नैवं शोचितुमर्हसि. छान. नैवं शोचितुमर्हसि. नैवं शोचितुमर्हसि. परत एकदा. नैवं शोचितुमर्हसि.
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि छान तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि छान तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि म्हणा तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि परत एकदा तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि पूर्ण श्लोक अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि छान अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि थ वरती आघात नाही अथ चैनं हां म्हणा अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि छान परत एकदा अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुम अर्हसि. अन्वय असा आहे अथ च एनं नित्यजातं नित्यं वा मृतं मन्यसे तथापि हे महाबाहो त्वं एनं शोचितुम न अर्हसि. थोडक्यात हे अर्जुना भगवंत अर्जुनाला सांगतायत अथ च एनं नित्यजातं. आता अर्जुनाला आत्म्याविषयी गैरसमज आहे असं समजून चला. आता गैरसमज दोन प्रकारचाच असू शकतो. एक तर कसा अयथाभाव म्हणजे आत्मा जसा नाही आत्म्याच्या स्वरूपाच्या बरोबर विरुद्ध स्वभाव त्याचा आहे असं मानणं, किंवा या सापेक्ष भावनेच्या पलीकडे भलतंच काहीतरी आहे. उदाहरणार्थ भाषिक विधान करताना आपण म्हणतो तो मुलगा शहाणा आहे. मग त्याच्या विरुद्ध विधान काय होतं? तो मुलगा शहाणा नाही. आता जनरली आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा या दोनच केस आपल्या डोळ्यासमोर असतात, बरोबर ना? तो शहाणा आहे हा आणि तो शहाणा नाही. म्हणजे काय? एक तो जाणकार आहे, चांगला आहे, आणि एक तो काही धड चांगला नाही म्हणजे मूर्ख आहे. पण शहाणा नाही या वाक्याचे दोन अर्थ खरं तर निघतात. एक मूर्ख आहे आणि एक तितकासा शहाणा नाही, पुरेसा शहाणा नाही. म्हणजे काय? थोडा मध्यम आहे. पण आपण शहाणा नाही याचा कोणता अर्थ घेतो? आपण म्हणतो मूर्ख आहे. तसं जेव्हा त्या आत्म्याचं ज्ञान आत्म्याचा अंदाज आपण घेतोय तेव्हा दोनच केस असू शकतात. एक तर तो अमर आहे, नाही तर दुसरा काय तर तो अमर नाही. म्हणजे काय? थोडक्यात जो जन्म घेणारे, पुन्हा मरणारे, पुन्हा जन्म घेणारे, पुन्हा मरणारे, अशा विचाराने
जो त्या आत्म्याला जाणतो. अर्जुनाला हा संभ्रम झालाय. अर्जुन कोणत्या भ्रमात आहे, तर हा आत्मा जन्म घेतोय तसा मरतो. हे भीष्म द्रोण ज्यांना मारण्याची मला भीती वाटते का, तर मेले तर मला माझ्या हातून अधर्म घडला. तर त्यांच्या हत्येच्या मागे कल्पना काय आहे की त्यांचे आत्मे हे माझ्या आत्म्याकडून मारले जातील. मग आत्म्याचं यथावत जे रूप आहे अजर अमर, हे अर्जुनाला कळलेलं नाही. म्हणून त्याला असं वाटतंय की मी मारलं तर हे मरणार आहेत. कृष्णाने आता या भ्रमावरच आघात केलाय. कृष्ण म्हणतो, बरं मी जे आत्म्याचं रूप सांगतोय अजर अमर आहे ते थोडा वेळ बाजूला ठेव. तू तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझी जी कल्पना आहे त्याला आपण खरं धरू. म्हणून कृष्ण म्हणतायत, अथच एनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या मानण्याप्रमाणे या आत्म्याला तू नित्य जन्म घेणारा आणि नित्य मरणारा असं मानत असशील तर तथापि त्वं महाबाहो नैनम शोचितुमर्हसि. असं जरी मानत असलास, या आत्म्याला नित्य जन्म घेणारा आणि नित्य मरणारा असं जरी तू मानत असलास, तरी देखील तुझ्या मतानुसार देखील त्याच्यासाठी शोक करणं योग्य होणार नाही. माझं ज्ञान, माझी जाणीव, माझा अनुभव बाजूला ठेव. तुझं जे मत आहे, तू ज्याच्यासाठी रडतोयस की बाबा तो मरेल, तो धर्म बुडेल वगैरे वगैरे वगैरे, तुझ्या त्या मताच्या दृष्टीने देखील हा शोक अनाठायी आहे. या शोकाला अर्थ नाही, निरर्थक शोक करतोयस का? तुला कारण असं वाटतंय की हा जन्माला येतो आत्मा आणि हा मरतो आत्मा. मग असं जर मानत असशील तर त्याही दृष्टीने यांच्यासाठी शोक करणं योग्य नाही. यांच्यासाठी शोक करायला तुला शोभत नाही, साजेसं नाही, तुझ्या जोगतं नाहीये. हे महाबाहो, ज्याचे बाहू, ज्याचे भुज, हात हे बळकट आहेत, मोठे, लांब, भरदार आहेत, असा तो अर्जुन त्याला संबोधित करताना कृष्ण म्हणतोय, हे महाबाहो तथा अपि तुझ्या मताप्रमाणे देखील तू शोक करणं बरं नव्हे.